नमस्कार. मी योगिता मोकळे नवी दृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही केलेले लाईक्स, कमेंट, शेअर्स आणि पर्सनली तुमचे आलेले कॉल्स यासाठी तुमचे फार आभार. नवी दृष्टीचा आजचा विषय आहे, जगानं वेड्यात किंवा वेगळी काढलेली माणसं पुस्तकाच्या धड्यात सापडतात. काल सहजच एक सुंदरसा संदेश नजरेस पडला आणि खरंच वाटलं की मीही खूप भाग्यवान आहे. तो संदेश होता, मी भाग्यवान आहे. मी गर्दीच्या बाहेर आहे. हो, म्हणजे मी अशा गर्दीच्या बाहेर आहे, की ज्या ठिकाणी वायफळ चर्चा, चुगली, वेळेचा नाश, अधोगती, घृणा, एकमेकांबद्दल किंवा एकमेकांच्या माघारी बोलल्या जाणाऱ्या गोष्टी, अशा व्यक्तींचा समूह, नकारात्मकतेच्या गोष्टींची चर्चा, अशा समूहापेक्षा मी फार लांब आहे. तर आपण अशा समूहात असावे, की ज्या ठिकाणी एकाग्रता, लाक्षिक, आत्मविश्वासू, प्रामाणिक, जबाबदार, स्वावलंबी, कृतज्ञ, मेहनती, महत्वाकांक्षी, एकमेकांना सहारा देणारी, एकमेकांना समोर नेणारी, एकमेकांना पाठबळ देणारी, अशा लोकांचा किंवा असे करा अशा सांगणाऱ्या लोकांचा अगदी भरपूर योग आहे किंवा अशा प्रकारची व्यक्ती जिथे आहे. आणि नक्कीच ही व्यक्ती सामान्य व्यक्तींपेक्षा फार वेगळी असतात, अगदी निराळी असतात. आता एक उदाहरण बघा, थॉमस एडिसन अशा व्यक्तीला, अशा मुलाला जेव्हा सांगण्यात आलं, म्हणजे ज्या शिक्षण संस्थेने अनेक उत्तम नागरिक घडवले, ती संस्था सांगते आहे की याची बुद्धी ही अगदी मतिमंद आहे, हा जीवनामध्ये काहीही करू शकत नाही. आणि त्यानेच एका म्हणजे लाईटचा सोर्स शोध काढला. असं असताना मग तुम्ही या उदाहरणावरून नक्कीच हे अवलंबू शकता किंवा समजू शकता. एखाद्या पुस्तकात नाही होता आलं तरी चालेल, मात्र कुणाच्या मनात आणि एखाद्याच्या व्यक्तीच्या पिढ्यानपिढ्या राहण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या आशीर्वादाने हे माझंही नक्की पूर्ण होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्हीही जरी याच वर्गात किंवा याच कॅटेगरीमध्ये मोडत असाल, तर तुम्हालाही खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.